नमस्कार लाडक्या बहिणींनो, जर तुमची ई-KYC झाली नसेल तर तुम्हाला सप्टेंबरचा हप्ता मिळेल का? कारण सप्टेंबरचा हप्ता अजून मिळालेला नाही आणि तो लवकरच गव्हर्नमेंट सरकार देणार आहे. पण तुम्हाला ई-KYC झाली नसेल तर भेटेल का नाही, तर या मनात शंका आहेत लाडक्या बहिणींच्या. तर बहिणींनो, काळजी करण्याचं कारण नाही, कारण सरकारने आपल्याला 2 महिन्यांचा वेळ दिलेला आहे आणि 2 महिन्यांचा वेळ मिळालेला असल्याबद्दल नक्कीच 2 महिन्यांचा वेळ आहे, त्याबद्दल त्या 2 महिन्यामध्ये आपल्याला ई-KYC करायची आहे. तर त्याच्या आधी सप्टेंबर महिना येतो, तर सप्टेंबर महिन्याचे तर आता सप्टेंबर महिन्याचा सरकार हप्ता तर रिलीज करेलच 1 ते 10 तारखेपर्यंत, काहीतरी 10 तारखेपर्यंत करेल अशी आशा आहे. कारण दिवाळी पण ऑन द वे आहे आणि सप्टेंबरपर्यंत तुम्हाला त्याचे मिळून जातील. पण सगळ्यांना हप्ता मिळेल का? तर हो, सगळ्यांना हप्ता मिळेल, कारण ई-KYCसाठी 2 महिन्यांचा अवधी आहे. त्याबद्दल ई-KYC झाली नसेल तरी काळजी करण्याचं कारण नाही, कारण सप्टेंबरचा हप्ता तुम्हाला मिळणारच आहे आणि ऑक्टोबरचा पण कदाचित भेटेल. कारण ऑक्टोबरचा दिवाळीनंतर देत आहेत का दिवाळीच्या अगोदर देतील काय सांगू शकत नाही. भाऊबीजच्या दिवशी पण देऊ शकतात, पण डेफिनेटली तुम्हाला हे हप्ते मिळणारच आहेत. ई-KYC झाली नसली तरीही तुम्हाला हे हप्ते मिळणार आहेत असे मला वाटते. कारण दिवाळीच्या अगोदर ते लाडक्या बहिणींना नाराज करणार नाही सरकार. त्याबद्दल ई-KYC झाली नसेल तरी काळजी करू नका आणि तुम्हाला लवकर करायची नसेल तरी काही टेन्शन नाही. 2 महिने आहेत, आरामात करा, घाई करू नका. सर्व इन्फॉर्मेशन घ्या आणि त्याच्यानंतरच तुम्ही ई-KYC करा. आणि सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता मिळण्याची तर शक्यता आहे, ज्याची ई-KYC झाली असेल किंवा नसेल, दोघांना पण हप्ता मिळणार आहे. कारण दिवाळीच्या अगोदर सरकार लाडक्या बहिणींना नाराज करणार नाही. बहिणींनो, याच्यासाठीच व्हिडिओ केलेला की बाबा की सप्टेंबरचा हप्ता मिळेल का नाही, ई-KYC केली नाही तर त्याबद्दल हा व्हिडिओ केलेला होता. धन्यवाद.